कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांच्या 50% केंद्रावरील मतदान प्रक्रियेचं वेबकास्टिंग करण्याचं नियोजन जिल्हा निवडणूक यंत्रणेनं केलंय. एकाच इमारतीमध्ये जास्त मतदान केंद्र असल्यास त्या शाळेतील मतदान केंद्र, मागील निवडणुकीत जास्त मतदान झालेलं मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र अशा विविध मतदान केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. वेबकास्टिंगसाठी निवडण्यात आलेल्या मतदान केंद्रामध्ये मतदारांच्या मतदान गोपनीयतेचा भंग होणार नाही अशा पद्धतीनं कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं केंद्रावर मतदान सुरू होण्यापूर्वीपासून ते मतदान संपेपर्यंतच्या सर्व घडामोडींचं चित्रीकरण होणार आहे. मतदान कर्मचाऱ्यांसाठी असलेले चक्रिका ॲपमुळे कर्मचारी नेमून दिलेल्या केंद्रावर वेळेत पोहोचले नसेल किंवा काही अनुचित प्रकार अथवा घटना घडत असेल तर ते या ॲपच्या माध्यमातून त्वरित कळणार असून प्रशासनाला उपाययोजना करणं सोपं होणार आहे. चक्रिका ॲपमुळं कर्मचाऱ्यांचे लोकेशन निवडणूक आयोगाला शेअर होत असतं. ॲपमुळं कर्मचाऱ्यांचे लाईव्ह लोकेशन ट्रेस केलं जाणार आहे. चक्रिका ॲप 19 आणि 20 नोव्हेंबरला सुरू ठेवणं कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलं असून या ॲपमुळं मतदान केंद्रात गोंधळ झाल्यास ते प्रशासनाला तातडीनं समजणार आहे. यामुळं मतदान प्रक्रियेवेळी होणाऱ्या गैरप्रकारांवर आपोआपच आळा बसणार असून मतदान केंद्रातील निवडणूक प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून थेट पाहता येणार आहे. मुख्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी संनियंत्रण कक्षाची पाहणी केली.